मित्रांनो, आपल्या डोळ्यांची ताकद कमी होण्यामागे फक्त वय वाढतं हे कारणीभूत नसतं. अनेक लोकांना वाटतं की एकदा नंबरचा चष्मा लागला तर दुसरं दिसायला लागलं किंवा रात्री वाहन चालवताना त्रास होऊ लागला की ते वयाचं लक्षण आहे. पण सत्य ह्यापेक्षा खूपच वेगळं आणि धक्कादायक आहे. आज आपण अनेक रिसर्चमधून असं समोर येत आहे की अनेक आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही साध्या बिया डोळ्यांच्या आरोग्यासाठी इतक्या प्रभावी ठरू शकतात की त्या रेटिनाचं संरक्षण करण्यापासून डोळ्यांमधील सूज कमी करण्यापर्यंत मोठी भूमिका बजावू शकतात. आश्चर्य म्हणजे या गोष्टीबद्दल फारच कमी लोक बोलतात, कारण या सध्या स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या गोष्टी आहेत, पण त्यामागचं विज्ञान खूपच शक्तिशाली आहे. कल्पना करा की तुमचे डोळे म्हणजे एक अत्यंत नाजूक कॅमेरा. या कॅमेराला सतत योग्य रक्तपुरवठा, अँटीऑक्सिडंट्स आणि निरोगी फॅट्सची गरज असते. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं शरीरातील सूज, रक्तातील साखरेतील चढ उतार, ऑक्सिडेटिव्ह ट्रेस आणि पोषणातील कमतरता हळूहळू या कॅमेराच्या लेन्सला कमजोर करू लागतात. सुरुवातीला फक्त थोडाफार धुसर दिसतं, मग प्रकाशाचा त्रास होतो, रात्री नीट दिसेना असं होतं आणि मग हळूहळू दृष्टी कमी होऊ लागते. पण जर आपल्या शरीराला योग्य पोषण दिलं तर ही प्रक्रिया मंदावू शकते. आणि आज आपण अशाच 5 शक्तिशाली बियांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या वृद्धापकाळात डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात. या बिया डोळ्यांचा थकवा कमी करणं, रेटिनाचं संरक्षण, रक्तप्रवाह सुधारणं, कोरडेपणा कमी करणं आणि दृष्टी अधिक काळ निरोगी ठेवण्यासाठी मदत करू शकतात. तसंच शेवटी मी तुम्हाला एक असा साधा नाश्ता सांगणार आहे, ज्यामध्ये या सर्व बियांचा समावेश करून तुम्ही डोळ्यासाठी एक नैसर्गिक पॉवर मील तयार करू शकता. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्हाला आरोग्यविषयक माहिती सोप्या भाषेत हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. अनेक ज्येष्ठ नागरिकांना रात्री अंधुक दिसणं, प्रकाशाचा त्रास होणं किंवा डोळे पटकन थकणं या समस्या जाणवू लागतात, कारण त्यामागे एक मोठं कारण असू शकतं शरीरातील झिंक आणि अँटीऑक्सिडंट्सची कमतरता. इथेच भोपळ्याच्या बिया महत्त्वाच्या ठरतात. या छोट्या हिरव्या बिया दिसायला साध्या असल्या तरी त्यामध्ये डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असे पोषक घटक असतात. झिंक हे व्हिटॅमिन ए ला रेटिनापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं आणि व्हिटॅमिन ए हे अंधारात पाहण्याच्या क्षमतेसाठी खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच अनेकदा झिंकची कमतरता असलेल्या लोकांना रात्री नीट दिसत नाही. भोपळ्याच्या बियामध्ये व्हिटॅमिन ई आणि ल्युटिन सुद्धा असतं, जे रेटिनाला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवण्यास मदत करतं. भोपळ्याच्या बियांप्रमाणेच बडीशेपही डोळ्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. अनेकांना बडीशेप फक्त पचनासाठी उपयोगी वाटते, पण त्यातील फ्लॅनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स डोळ्याच्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांसाठीही महत्त्वाचे असतात. वय जसं वाढत जातं तसं रेटिनांमधील लहान रक्तवाहिन्या कमजोर होऊ लागतात. त्यामुळे डोळ्यामध्ये सूज, ताण आणि धूसरपणा वाढतो. बडीशेप शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते आणि डोळ्याच्या नाजूक भागांपर्यंत रक्तप्रवाह सुधारू शकते. अनेक लोकांना जेवणानंतर गरम बडीशेप चहा घेतल्यानंतर डोळ्याचा ताण कमी झाल्याचं जाणवतं. या दोन्ही बियांबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. लोक अनेकदा एखादी गोष्ट काही दिवस करतात आणि लगेच परिणाम अपेक्षित ठेवतात, पण शरीर हळूहळू बदलतं. जर रोज 1 ते 2 चमचे भोपळ्याच्या बिया आणि थोडी बडीशेप आहारात समाविष्ट केली तर काही महिन्यातच डोळ्यांमध्ये हलके पण महत्त्वाचे बदल जाणवू लागतात. विशेषतः स्क्रीन वापरणाऱ्या किंवा रात्री वाहन चालवताना त्रास होणाऱ्या लोकांसाठी या बिया फायदेशीर ठरू शकतात. आपल्या डोळ्यांचा सर्वात नाजूक भाग म्हणून म्हणजे मॅक्युला हा भाग आपल्याला स्पष्ट आणि तीक्ष्ण दृष्टी देतो, पण जसं जसं वय वाढत जातं तसं ते फ्री रॅडिकल्स आणि सूज या भागाला नुकसान पोहोचवू लागतात. इथं सूर्यफुलाच्या बिया मोठी भूमिका बजावू शकतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई हे भरपूर प्रमाणात असतं, जे डोळ्यांच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवतं. अनेक संशोधनामध्ये असं दिसून आलंय की व्हिटॅमिन ईचं योग्य प्रमाण डोळ्यातील वयानुसार होणारी झीज मंदावू शकतं. पण समस्या अशी आहे की लोकांमध्ये ह्या बिया भाजलेल्या किंवा जास्त मीठ असलेल्या स्वरूपात खातात, ज्यामुळे त्याचे फायदे कमी होतात. चिया सीड्स देखील डोळ्यांसाठी आश्चर्यकारकपणे उपयुक्त ठरू शकतात. या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात, जे रेटिनाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. डोळ्यातील फोटो रिसेप्टर पेशींना निरोगी ठेवण्यासाठी शरीराला निरोगी फॅटची गरज असते. चिया सीड्स आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्या शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत करतात. अनेक वृद्ध लोकांना कोरड्या डोळ्यांचा त्रास असतो आणि त्यामागे डिहायड्रेशन हे कारण असू शकतं. चिया सीड्स पाण्यात भिजवल्यावर जेल सारख्या होतात आणि शरीराला दीर्घकाळ
हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. सूर्यफुलाच्या बिया आणि चिया सीड्सचा एकत्रित वापर डोळ्यांसाठी खूपच प्रभावी ठरू शकतो. सकाळच्या नाश्त्यामध्ये दही, ओट मील किंवा स्मूदीमध्ये या बिया घातल्यास शरीराला निरोगी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स आणि सूज कमी करणारे घटक मिळू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बिया महागड्या सप्लिमेंटपेक्षा खूप नैसर्गिक आणि सहज उपलब्ध आहेत. डोळे निरोगी ठेवण्यासाठी फक्त चष्मा बदलणं किंवा मग आय ड्रॉप्स वापरणं पुरेसं नसतं, तर डोळ्यांपर्यंत योग्य रक्तपुरवठा पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण आपल्या रेटिनाला सतत ऑक्सिजन, खनिजे आणि पोषक तत्वांची गरज असते आणि हे सगळं रक्ताद्वारेच डोळ्यांच्या सूक्ष्म पेशींपर्यंत पोहोचत असतं. पण मित्रांनो, जसं जसं वय वाढतं तसं तसं डोळ्यांमधील बारीक रक्तवाहिन्या कमजोर होऊ लागतात. त्यामध्ये सूज निर्माण होऊ शकते आणि रक्तप्रवाह मंदावण्यास लागतो. यामुळे सुरुवातीला धूसर दिसणं, डोळे पटकन थकणे, रात्रीचं नीट न दिसणं किंवा स्क्रीनकडे पाहताना डोळ्यामध्ये जळजळ होणं अशा समस्या जाणवू लागतात. अनेक लोक या गोष्टींना फक्त वाढत्या वयाचं लक्षण समजून दुर्लक्ष करतात, पण प्रत्यक्षात शरीर आतून मदतीचा इशारा देत असतं. अशा वेळी कलौंजी म्हणजेच ब्लॅक सीड्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या छोट्या बियांमध्ये थायमोक्विनोन नावाचा शक्तिशाली संयुग असतो, ज्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि सूज कमी करणारे गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. काही अभ्यासांमध्ये असंही दिसून आलंय की कलौंजी डोळ्यातील रक्तप्रवाह सुधारण्यास आणि डोळ्यांवरील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करू शकतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना सकाळी उठल्यावर डोळे जड वाटतात, काहींना सतत डोकेदुखी जाणवते, तर काहींना वाचन करताना किंवा टीव्ही पाहताना डोळ्यांमध्ये ताण जाणवतो. विशेषतः आजकाल मोबाईल, टीव्ही किंवा स्क्रीनचा वापर वाढल्यामुळे ही समस्या अधिकच सामान्य होत चालली आहे. डोळ्यांच्या आतमध्ये असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर सतत ताण घेत राहिला तर रेटिनापर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचत नाही आणि हळूहळू पेशींना नुकसान होऊ लागतं. कलौंजी ह्याच ठिकाणी शांतपणे काम करते. या बिया शरीरातील सूज कमी करण्यासाठी मदत करतात आणि रक्तवाहिन्यांना अधिक लवचिक बनवण्याचं काम करू शकतात. त्यामुळे डोळ्यांपर्यंत रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत मिळू शकते. काही लोक दररोज अर्धा चमचा कलौंजीचं तेल कोमट पाण्यासोबत घेतात, तर काही लोक मधामध्ये मिसळून वापरतात. काही जण थेट या बिया भाज्यांमध्ये, सॅलडमध्ये किंवा चपातीच्या पिठांमध्ये मिसळून खातात. या छोट्या सवयी दिसायला साध्या असल्या तरी कालांतराने त्या शरीराच्या आत खोल पातळीवर काम करू शकतात. कलौंजी बद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती शरीरावर अचानक परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू आणि सातत्यानं काम करते. म्हणूनच अनेक लोक सुरुवातीला तिचे फायदे लक्षात घेत नाहीत. पण नियमित वापर केल्यावर डोळ्यांचा थकवा कमी होणे, डोळ्यांमधील कोरडेपणा कमी होणे, लक्ष केंद्रित करणं सोपं वाटणं किंवा स्क्रीन समोर जास्त वेळ बसल्यानंतरही डोळे कमी थकणे असे बदल जाणवू लागतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि दिवसभर मोबाईल किंवा संगणक वापरणाऱ्या लोकांसाठी हे बी खूप उपयुक्त ठरू शकतं. आज डोळ्यांच्या अनेक समस्या केवळ वयांमुळे नाही, तर सूज, ताण आणि खराब रक्तप्रवाहांमुळे वाढत आहे. यामुळे शरीराला योग्य पोषण देणं आणि अशा नैसर्गिक गोष्टींचा आहारामध्ये समावेश करणं ही भविष्यातील दृष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वाची सवय ठरू शकते. अनेक लोकांना माहीत नसतं की रक्तातील साखरेतील चढ-उतार डोळ्यावर थेट परिणाम करू शकतात. उच्च रक्तातील साखर रेटिनाच्या नाजूक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते. म्हणूनच मेथीचे दाणे डोळ्यांसाठी अप्रत्यक्षपणे खूप महत्त्वाचे ठरतात. मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते आणि त्यामुळे रेटिनावरील ताण कमी होतो. मेथीमध्ये ल्युटीन नावाचं अँटीऑक्सिडंट्स असतं. हे डोळ्यांच्या मॅक्युला भागांचं संरक्षण करण्यास मदत करतं. आजकाल अनेक लोक प्रोसेस्ड फूड खातात, ज्यामुळे मेथीला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. मेथीचे दाणे हा एक साधा पण प्रभावी उपाय ठरू शकतो. ज्यांना स्क्रीन वापरल्यानंतर डोळे थकतात किंवा संध्याकाळी धूसर दिसतं, त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं. मेथी वापरण्याचा सोपा मार्ग म्हणजे रात्री भिजवून सकाळी ते पाणी पिणं. काही लोक मेथीची पावडर भाज्यांमध्ये किंवा आमटीमध्ये घालतात. त्याच्या नियमित वापरानं शरीरातील सूज कमी होण्यास आणि डोळ्यांवरचा ताण कमी होण्यास मदत मिळू शकते. आता आपण एका अशा सीडबद्दल बोलणार आहोत, जिला अनेक पोषण तज्ज्ञ आणि संशोधक डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात प्रभावी नैसर्गिक घटकांपैकी एक मानतात. जवस दिसायला लहान आणि साधं असलेलं हे बी प्रत्यक्षात डोळ्यासाठी पोषणाचा खजिनाच मानलं जातं. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. हेल्दी फॅट्स आपल्या रेटिनासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आपल्या डोळ्यांच्या आत असलेला रेटिना हा भाग सतत प्रकाशाशी आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस सोबत सामना करत असतो. जसं जसं वय वाढतं तसं तसं या रेटिनाची जाडी कमी होऊ लागते, पेशी कमजोर होतात आणि डोळ्यांची संवेदनशीलता कमी होऊ लागते. अनेक वृद्ध लोकांना धूसर दिसणं, कमी प्रकाशात नीट न दिसणं किंवा डोळे पटकन थकणं याचा अनुभव येऊ शकतो. अशावेळी जवसामधील ओमेगा 3 रेटिनाच्या पेशींना पोषण देण्यास, डोळ्यांमधील सूज कमी करण्यास आणि सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं संरक्षण करण्यास मदत करू शकतात. काही
संशोधनांमध्ये असंही दिसून आलंय की ओमेगा 3 युक्त आहारामुळे डोळ्यांचा कोरडेपणा आणि वयानुसार होणारी दृष्टीची झीज कमी होण्यास मदत मिळू शकते. जवस खाण्याबाबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना माहिती नसतं. अनेक जण अख्खे जवस थेट खातात, पण प्रत्यक्षात शरीराला अख्ख्या जवसातील पोषक तत्व पूर्णपणे शोषून घेणं कठीण जातं, कारण त्याचं बाहेरचं आवरण खूप कठीण असतं. त्यामुळे जवस नेहमी दळून वापरणं अधिक फायदेशीर मानलं जातं. दळलेला जवस शरीराला सहज पचतं आणि त्यातील ओमेगा 3 फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात. अनेक लोक सकाळी दह्यामध्ये एक चमचा जवस मिसळून खातात. काही लोक ओटमील स्मूदी किंवा सूपमध्येही ते घालतात. काही जण तर चपातीच्या पिठामध्येही जवसाची पूड मिसळतात. मित्रांनो, या छोट्या सवयी दिसायला अगदी साध्या वाटतात, पण दीर्घकाळ शरीरावर त्याचा खोल परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी जवस हा रोजच्या आहारामध्ये सहज समाविष्ट करता येणारा आणि डोळ्यांना आधार देणारा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. नियमित जवसाचे सेवन करणाऱ्या अनेक वृद्ध लोकांना कालांतराने डोळ्यामधील कोरडेपणा कमी झाल्याचं, डोळ्यांचा ताण कमी झाल्याचं, दृष्टी अधिक स्थिर झाल्याचा अनुभव पाहायला मिळतो. विशेषतः आजच्या काळामध्ये जास्त स्क्रीन वापर, कमी झोप, प्रदूषण आणि चुकीचा आहार यामुळे डोळ्यावर सतत ताण येत असतो. अशावेळी जवस शरीराला आतून मदत करू शकते. मात्र इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. जवस ही काही जादूची गोळी नाही. तो कोणताही वैद्यकीय उपचाराचा पर्याय नाही. पण योग्य आहार, चांगली जीवनशैली आणि नियमित सवयींसोबत ते वापरल्यास डोळ्याच्या आरोग्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक आधार ठरू शकते. म्हणूनच मित्रांनो, अनेक तज्ज्ञ जवसाला डोळ्यांचं शांतरक्षक असे म्हणतात. लहान असलं तरी या बीमध्ये डोळ्यांचं दीर्घकाळ संरक्षण करण्याची मोठी ताकद लपली आहे. आज आपण पाहिलं की आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या साध्या बिया डोळ्यांच्या आरोग्यासाठी किती मोठी भूमिका बजावू शकतात. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट जादूसारखी काम करत नाही. योग्य आहार, चांगली झोप, रक्तातील साखर नियंत्रण, नियमित तपासणी आणि सातत्यपूर्ण सवयी या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे डोळ्यांचं आरोग्य टिकवतात. ज्यामुळे आजपासून एका सीड्स पासून सुरुवात करा, कारण छोट्या सवयीच कालांतराने मोठे बदल घडवू शकतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा या 7 बियांपैकी तुम्ही कोणत्या बिया तुमच्या आहारामध्ये वापरत असतात. भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसह.